हॅलो. राईट नो मी आत्ताच मुतलो आहे. माझ्या चप्पलवर मूत पडला आहे आणि ओली पण झाली आहे चप्पल. आणि माझ्या चड्डीवर पण थोडंसं मूत सांडलं आहे. आधारचं ओलंच झालं. आणि हे सोनूची चप्पल आहे आणि ती घरी घालते युजली. बोट शिवा देणार आहे सांगन कोण. आता माझ्या दोन्ही मोबाईलचं इंटरनेट खतम झालं आहे. या जस्ट लाईक मी आता 1:34 झाली आहे आणि मी वायफायवर करीब 1.5 GB डाउनलोड केला आणि त्याच्यानंतर वोडाफोनवर 1 GB डाउनलोड केलं आपलं होटडेस्क इन्व्हेंटर. आणि माझ्यापाशी बिलकुल इंटरनेट नाही आहे आता. ब्राउज करायसाठी पण काहीच ना. आणि मी आताच हा पिक्चर बघितला, ये जवानी है दिवानी. इट्स YJHD. करीब आज मी 7व्यांदा बघितला हा मूवी. कारण हा मूवी एक प्रकारे मी का हा मूवी खूप वेळा बघतो, कारण ये जवानी है दिवानी, YJHD, झाडामंडी, जिंदगी ना मिलेगी दोबारा, ही अशी मूवीज आहे जे आय डोंट नो, इट डज फील्स रिअली ग्रेट. म्हणजे कसं आहे की एक दर्द असते आणि दुसऱ्या व्यक्तीला पण सेम दर्द होत असेल ना, तर नाही का तोच व्यक्ती समजू शकतो की मला कोणतं दर्द महसूस होऊन राहिलं आहे. आणि हे फिल्ममध्ये जे कॅरेक्टर्स आहे, हे कॅरेक्टर्स पण एक प्रकारे माझ्याच सारखेच आहे. आणि ते पण असे एक प्रकारे ते फिल्म पण एक वेळ असं वाटते की ती माझ्याच याच्यावर बनली आहे. म्हणजे कसं स्वप्न बघतात, स्वप्नाचा पिछा करतात आणि स्वप्नाच्या मागे धावण्यामागे आपण आपल्या मित्राला सोडून जातो. आणि ह्याच्यामध्ये जे आहे की ते सॅड फिलिंग आहे. इट वॉज ट्रिमेंडसली रिअली सॅड. बट आपल्याची चॉईस नसते. आपल्याची चॉईस असते की एक करिअर किंवा हॅपीनेस. वी चूज करिअर. ऑलवेज वी चूज करिअर. सो इट हे याच्यासारखं आहे. आणि त्यामुळे मला हे YJHD मूवी खूप जास्त आवडतो. इट वॉज वन ऑफ माय फेवरेट मूवी. काय सांगायचं आज? काही नाही रे, काय सांगू. एव्हरीथिंग इज गोइंग रिअली वेल, रिअली गुड. सगळं काही चांगलंच होत आहे. वाईटचं कुठे काही होतच नाही आहे. आज कोणाची आठवण येतं? आज कोणाची म्हणजे तो ये जवानी है दिवानी मधला जो बनी आहे, त्याच्यापाशी एक फ्रेंड असते, तिचं नाव असते दीपिका पादुकोण, नैना. तर म्हणजे त्या बनीमधले ऑल कॅरेक्टर बिलकुल माझ्यासारखे आहे. म्हणजे तो बनी इज लाईक मी. त्याचं ॲम्बिशन्स म्हणजे त्याला वर्ल्ड टूर वगैरे करायचे जे ट्रॅव्हल्स आहे त्याचे ॲम्बिशन्स. तर माझं फिल्म मेकिंग करण्याचं हे एक ॲम्बिशन्स. बनीचे मित्र आदिती, अवी, माझे पण मित्र आहे. विशाल, पिंटी, वैभव, वनमॅन, बादल,
आणि फक्त एकच गोष्ट मिसिंग आहे की ते बनीची एक फ्रेंड, जे दीपिका पादुकोणची फ्रेंड आहे, जे त्याला लाईक करते, तिचं नाव असते नैना. तर असं असं नाही आहे माझ्या लाईफमध्ये. सो फक्त हेच एक थोडंसं डिफरंट आहे. बाकी बाकी तर बाकी सब सब एकदम सब क्लिअर आहे. आपल्या लाईफमध्ये असायला पाहिजे का एखादी मुलगी काइंड ऑफ लाईक दॅट. आय डोंट नो, म्हणजे तू आज बिलकुल दिमागाने विचार करू नको. जस्ट लाइक दिल की आवाज जुबान पे ला. तो दिल की आवाज जुबान पे लाने से पहले बैंचोद तेरे पास दिल तो होना चाहिए. तेरे पास कोई है नहीं यार. जस्ट लाइक यू हैव हार्ट, तुझे पाशी हृदय आहे, दिल तो है ही नहीं. जो लड़के रोमांटिक बातें करते दे हैव सम काइंड ऑफ दिल. आपल्यापाशी हृदय आहे जे पंप करते ब्लड, बाकी काहीच नाही डूड. It's just like machine, just like pumping blood in all around the body, dude. अपने पास दिल है नहीं. जिस बंदे के पास लड़की है उसी के पास दिल है यार. अपने पास तो सिर्फ मशीन है जो बड़ प्लम्प करती है. भैंचोद. क्या करेगा, क्या बोलेगा तू, बोल बोल या. काय सांगू राव. नाही आहे आता, का करावं आता, का करावं. खरंच नाही भाऊ, मी तू कोणालाच लाईक करत नाही. डुडे, स्नेहा तामगाडगे होती, जस्ट लाईक होती. बट होती म्हणजे जस्ट सुरू व्हायच्या अगोदर ती कहाणी खतम झाली. आता मी इथे सांगत नाही कशी सुरू झाली कशी खतम झाली. आ, जाऊ दे ना डूड, का टॉपिक काढायचा आहे. बाकी दुसरी कोणती मुलगी तर आहे नाही रे. म्हणजे एवढी क्लोज तरी जिसोबत मी समोर काही असं चॅट वगैरे करीन. जस्ट लाईक नो वन. या नो वन. जाऊ दे. कधी कहाणी, पिक्चरची कहाणी कॅरेक्टरसोबत एक्झॅक्ट मॅच करत नाही. थोडासा डिफरन्स तर असतोच. सो या जस्ट लाईक थोडासा डिफरंट. ओके चलो. आता वाजले करीब रात्रीच्या 1:30 वाजले. माझी तारीख आहे 26 फरवरी 2018. सांग, तुला आत्ता का पाहिजे. पैसा, लडकी, छोकरी का करिअर का, सांग तुला का पाहिजे. ठीक आहे, तुझ्यापाशी 3 विश आहे. म्हणजे एक एक अल्लादीनचा चिराग म्हणून तुझ्या समोर एक जिनी वगैरे आला आहे. राईट नाऊ राईट हिअर. तर तू त्याला का मागशील 3 गोष्टी. ओके ओके. फर्स्ट ऑफ ऑल, मी एक स्मार्ट बंदा आहे आणि जिनी काही पण करू शकतो. तर मी त्याला कोणतीही विश मागू शकतो. राईट या, कोणती. ओके ठीक आहे. माझी पहिली विश राहील, सांगू, मला एक असा जिनी पाहिजे ज्याचे अनलिमिटेड चॉईसेस आहे. म्हणजे या जिनी फक्त 3च चॉईसेस देतो, बट हा जिनी मला करीब अनलिमिटेड. म्हणजे मला वाटेल तेव्हा मी त्याला बोलवेन आणि मला हे पाहिजे भाऊ, सो तेव्हा तो आणून देईन. या, तो त्याचे काही 3 विशेष वगैरे काही लिमिट नसली पाहिजे, जस्ट लाईक अनलिमिटेड. या जिनीचं तो करणारच. ओके ठीक आहे चलो. आता दुसरी विश का राहणार. हा, त्यांना विश केली, दुसरा जिनी पण आला. तर दुसऱ्या जिनीला म्हणलं, भाऊ तू आता शांत राहा, तू शांत राहा, आता पहिली ह्याला खतम करतो. ओके, पहिली विश झाली. दुसरी विश काय करायचं आहे. दुसरी विश मला जर पाहिजे नसेल तर तर I don't know, dude. I really don't know. Yeah.
म्हणजे खरंच मला काहीच नाही पाहिजे या. जस्ट लाईक सगळंच आहे राव माझ्यापाशी. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी माझ्यापाशी नाही आहे. आय हॅव एव्हरीथिंग. आणि जरी माझ्यापाशी आता ती अवेलेबल नसेल तरी ते इन फ्युचर मला भेटणार. Yeah. आणि कसं आहे की मला खूप सारा पैसा पाहिजे किंवा मला माझ्या करिअरकडे जाण्यासाठी एक असा रस्ता पाहिजे जो सर्वात शॉर्टेज असेल, सर्वात क्विकेस्ट असेल, किंवा मला काही मुलगी किंवा गर्लफ्रेंड वगैरे ना 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 काहीच नाही. व्हाय? कारण सांगू, सर्वात पहिले घेऊ आपण पैसा. कोणतीही गोष्ट नाही का आपल्याला समजा जर खूपच इझिली भेटली ना त्याची व्हॅल्यू होऊन जाते कमी. आणि हे प्रत्येक प्रत्येक गोष्टीसोबत लागू होते. प्रत्येक प्रत्येक गोष्टीसोबत. सो इट जस्ट लाईक पैसा मला खूप सारा भेटला त्याची मला काही व्हॅल्यूच राहणार नाही. हां ठीक आहे, मी खूप काही खर्च करीन बट त्याचा फ्लेवर येणार नाही. आता हे कसं आहे हे थोडं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. मानून घे तुझ्यापाशी खूप सारा पैसा आहे. आणि तू गेला डॉमिनोजमध्ये. डॉमिनोजमध्ये गेला, महागातला महागात पिझ्झा खाल्ला तू. या खाल्ला, ठीक आहे, काही मजा आली, हां ठीक आहे, त्याचा फ्लेवर चांगला होता वगैरे वगैरे, चलो ठीक आहे. एक वेळा दुसऱ्या दिवशी पण तू का खाशील, नवीन नवीन गोष्टी काही ना काहीतरी खातच राहशील, राईट. इकडे करशील, इकडे जाशील, तिकडे जाशील, म्हणजे तुझ्यापाशी पैसा असेल, तुझ्यापाशी खूप सारी अपॉर्च्युनिटी निघते ना. या म्हणजे तू पुण्याला जाशील, फ्लॅट घेशील, मग तिथून फिल्म स्कूलसाठी पैसे पे करशील आणि त्याच्यानंतर मग तू फिल्म स्कूलला जाशील वगैरे वगैरे. बट या साऱ्या गोष्टी समजा जर एकदम एवढा मला इझिली भेटल्या तर मला त्याची व्हॅल्यू राहणार नाही. या इट जस्ट लाईक भेटली मला, माझ्यापाशी गाडी हवं आहे, माझ्यापाशी पल्सर आहे या माझ्यापाशी फ्लॅट आहे या इट्स लाईक प्रिटी इझी. कसं आहे का कधी कधी नाही का कठीण उदाहरण सोडवण्यामध्ये जी मजा येते ना, इट वॉज रिअली गुड. आणि हीच एक ब्युटी असते जी खूप अमेझिंग असते. कोणाची मेसेज येतात रे एवढे? हा माहीत आहे ना भाऊ, माझा डेटा खतम झाला म्हणून किती वेळा मेसेज करशील. हा तर हेच एक ब्युटी असते. कसं आहे, मंजिल से काय कोणती टर्म आहे यार ती, म्हणजे एक टर्म आहे त्याला हिंदीमध्ये थोडं ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो मी. मंजिल तक पहुंचने में जितना मज़ा नहीं आता, सफर में उससे कई गुना मजा आता है. इट वॉज लाईक दॅट. आणि कसं आहे की नाही का, या सफरमध्ये खट्टे मिठे एक्सपिरियन्स येतात आणि हेच एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचे असतात. हेच एक्सपिरियन्स रेप्रेझेंट करतात की तू कोण आहे. हेच एक्सपिरियन्स रेप्रेझेंट करतात की तुला काय करायचं आहे. हेच एक्सपिरियन्स तुला रेप्रेझेंट करतात की तू समोर कोण बनणार आहे. सगळं काही इझिली भेटलं तर आपण सुद्धा पण नाही का ॲक्सेप्ट करू शकत नाही का आपल्याला सर्वात चांगलं भेटलं. कारण तुला सगळं ऑलरेडी चांगलं भेटलेलंच आहे ना डूड. तुझ्यापाशी अनलिमिटेड पैसा तर आहेच या, आणि तो कुठे गेला तर नाहीच आहे, राईट. तर मग पुन्हा पैसे कमवून तू किती खुश होणार सांग बरं. जस्ट लाईक नथिंग. काहीच नाही, माझ्यापाशी ऑलरेडी तेवढा पैसा होता.
आणि मी पुन्हा अजून पैसा कमवला. इट लाईक काहीच झालं नाही. इट वॉज लिटरली नथिंग. सो पैशाचा प्लॅन कॅन्सल. ओके, ठीक आहे. आता आपण जिनला दुसरी विश मागण्याचा प्रयत्न करू. आयदर पैसा तर नाही आहे तर ठीक आहे, दुसरी विश आहे की आपली एक असा शॉर्टेस्ट वे की जिथून मला माझं करिअर लवकरात लवकर भेटेल. या सो काय आहे की याला पण आपण एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला नाही का एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तर सांग बरं तू कसं जाशील? काही नाही, मी माझी गाडी काढीन, रस्त्याने हळूहळू हळूहळू निघीन. ओके, या म्हणजे युजली असेच करतात लोक. आपली गाडी काढतात, तुझ्यापाशी गाडी आहे, तुला या प्लेसपासून त्या प्लेसपर्यंत जायचं आहे. तर याच्यामध्ये काही शॉर्टकट वगैरे असतो का? आपण हळू कधी कधी शॉर्टकट वगैरे मारतो. बट युजली काय आहे की शॉर्टकट मारल्याने काय होते की धक्के लागते. धक्के म्हणजे कधी रस्ते चांगले नसते, रस्ता खराब असतो, आपल्या जर्नी सोबत चालणारं जो व्हेकल आहे त्याला बहुतेक त्रास येऊ शकते, समहाऊ रस्ते खराब असल्यामुळे गाडी पंक्चर होऊ शकते वगैरे वगैरे. थोडासा रिस्की असतो, बट पोहोचवतो तो पण पोहोचवतो. तर प्रॉब्लेम काय शॉर्टकटमध्ये? जर आपण शॉर्टकटमध्ये लवकर जाऊ शकतो तर काहून आपण लॉंग कट जायचं? या इट वॉज रिअली ग्रेट. चांगला क्वेश्चन आहे. कसं आहे की आपल्याला कसं आहे एकाच जागेवरून दुसऱ्या जागी जायचं आहे, तर हे आपण लाईफमध्ये एकदाच करतो. या हे काय आपण बार बार करत नाही. बार म्हणजे बार कॉलेज, बार आपलं करिअर बनवत नाही, बार करिअर बनवण्यासाठी आपण इकडे तिकडे हिंडत नाही. हा आपण लाईफमध्ये एकच वेळा करतो. आणि कसं आहे की हे रस्त्यावर चालण्या इतकं सोपं पण नसते आणि शॉर्टकट मारण्यासाठी इतकं इझी पण नसते. जस्ट लाईक हे एक लाईफ आहे. आणि इथे शॉर्टकट मारतो म्हणलं ना तर इथे आपल्याला रिस्क येऊ शकते की डूड तू शॉर्टकट मारला समहाऊ. कारण शॉर्टकट कोणी मारत नाही. इट जस्ट लाईक रिअली इलिगल. ठीक आहे, रस्त्यामध्ये कोणी रस्ता कापला किंवा शॉर्टकट मारला कोणी काही म्हणणार नाही राव, बट लाईफमध्ये शॉर्टकट मारणे इट वॉज रिस्की. बरं ठीक आहे, चलो आपण हे रिस्क उठाने के लिए तयार भी आहे. बट सम हाऊ शॉर्टकट्स मारल्याने एक प्रकारे एक्सपिरियन्सचा लॅग येतो आपल्याला. सेम जी गोष्ट आपल्याला खूप कठीणाईपासून भेटून राहिली ती गोष्ट खूपच इझिली भेटली. सो इट जस्ट लाईक जो कठीण एक्सपिरियन्स थ्रू आपण तिथे गेलो ना तो त्याचा एक एक्सपिरियन्स आपल्याला जुळून जातो. म्हणजे आपल्याला कळते की ही गोष्ट केल्याने आपण रॉंग होऊ शकतो. केव्हा? जेव्हा आपण लॉंग टर्मनी जातो तेव्हा. शॉर्टकटनी असा काही एक्सपिरियन्स येतोच नाही. सरळ सरळ रस्ता राहतो, सरळ सरळ जातो आपण आणि तोच त्या टार्गेटवर पोहोचल्यानंतर मग आपल्याला फेस करावा लागतो तो नवीन एक्सपिरियन्स जो ऑलरेडी लोकांनी लॉंग टर्ममध्ये एक्सपिरियन्स केला आहे. त्यांच्यासाठी खूप इझिली असते की ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी, बट आपल्यासाठी काफी कठीण असते कारण आपण ते फर्स्ट टाइम प्रॉब्लेम फेस करत असतो. सो इट जस्ट लाईक मला शॉर्टकट पण तरीका नाही पाहिजे मला माझ्या डेस्टिनीपर्यंत पोहोचण्यासाठी. नो नो नो, मला बिलकुल सरळ रस्ता बिलकुल नाही. मी जो पण रस्ता चॉईस करीन माझ्या मर्जीने राहीन आणि जशाप्रमाणे माझे टार्गेट्सला अचीव करण्याचा प्रयत्न करेन इट वॉज इन माय कंडिशन्स, माझ्या कंडिशन्स राहीन आणि मी माझी लाईफ स्वतः डिझाईन करेन. चलो ठीक आहे. तुला पैसा पण नाही पाहिजे ना, शॉर्टकट पण नाही पाहिजे. ओके, सो
एक गर्लफ्रेंड पाहिजे, म्हणजे शी वॉज रिअली वन ऑफ द हॉटेस्ट गर्ल इन द वर्ल्ड, आणि तिच्या मनात तुझ्याबद्दल खूप काही फिलिंग्स वगैरे आहे. हा हे एक थोडंसं डाऊटफुल वाटू शकते की शायद मी हो म्हणून देईन या विशला, की हो बा एक सुंदरशी हॉटशी गर्लफ्रेंड राहील माझी, जिच्या मनात माझ्याबद्दल खूप काही फिलिंग्स राहील, या एकदम बेहिंतहा प्यार करती हो मेरे से, जस्ट लाईक दॅट. सो अशी एक मुलगी वगैरे. सो ऑन प्रेझेंटेशन तर असं वाटते की एकदम बहुतच परफेक्ट, या मला पाहिजे नसे, हे विश मी मागेनच जिंकला. बट थोडंसं पेपरच्या बॅकग्राऊंडमध्ये बघावं लागते की एक अनादर पर्सन, तिच्यामध्ये ऑलरेडी आपल्याबद्दल खूप काही भावना आहे. तर कसं आहे की मग तुला काही गरजच नाही राव तिला इम्प्रेस करण्याची. हा म्हणजे तो पहिला टच, पहिला एक्सपिरियन्स, किंवा अचानकपणे हात लागणं, किंवा अचानकपणे आय कॉन्टॅक्ट होणं, डोळ्यात डोळे टाकून बघणं, आणि तो एक वंडरफुल रोमॅन्टिकचा फिलिंग. तो कसा आहे, तो तिच्या मनात ऑलरेडी आहे. सो आपल्याला त्या साऱ्या गोष्टी करायच्याच नाही आहे. मग करायचं काय, बस जाऊन हे पाहिजे आहे. इज लाईक दॅट. व्हाय, का मग गरजच काय मग जीनला बोलवायची? सरळ मग जीनला म्हणे एक हॉटसी गर्लफ्रेंड आण, मी तिला मस्त रात्रभर हॅपीन भोकत जाऊ ना, असं प्रमाण होऊन जाते. सो नाही ना, मला ही पण अशी कोणती मुलगी नाही पाहिजे जी खूप हॉटेस्ट राहील ना, तिच्या मनामध्ये माझी काही फिलिंग्स राहील. कारण मला ती गोष्ट कमवायची आहे, ना की अशी सरळ हातात भेटून जाईल. एकदम म्हणजे आतापर्यंत ज्या साऱ्या गोष्टी आहे ना, पैसा, शॉर्टकट किंवा एखादी पार्टनर, ह्या साऱ्या गोष्टी बिलकुल हातात भेटणार आहे. जस्ट लाईक यू डोंट हॅव टू डू एनिथिंग, यू जस्ट गेट, जस्ट से दिस, बस तुला मनाची गरज आहे. सो नाही, मला कोणती अशी पार्टनर. ओके, सो ठीक आहे, चलो. तर तुझ्यापाशी 2 विशेस आहे. एक विश तर तू ऑलरेडी मागितलीच आहे. तुला 2 विषय सांगावं लागेलच. सो कोणते विशेष आहे? समजा जर मला जेन्युअली समजा जर काही मागायचं असेल, तर माझी दुसरी विश राहील का मी कोणत्या पण गोष्टी लवकर शिकेल. जास्त वेळ लागणार नाही, एकदम जस्ट क्विकली. म्हणजे माझ्या ॲबिलिटीमध्ये थोडंसं अपग्रेड आणण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे समजा जर कोणी मला शिकवत आहे तर मी काफी लवकर शिकीन. ओके, सो ही माझी एक विश राहीन जीनला. समजा जर सो इट जस्ट लाईक कोणी मला डान्स शिकवत आहे, तर कोणाला 1 घंटा लागेल, 2 घंटा लागेल, मी 15 मिनिटात शिकून जाईन. जस्ट लाईक दॅट. सो आय वॉन्ट टू बी अ स्मार्ट. ओके, ठीक आहे, चलो. जे तुझी पहिलीवाली विश होती ना, की मी थाउजंड्स ऑफ असे काही थाउजंड्स ऑफ विशेसवाली जीन राहीन, मी त्याला स्किप करतो. या, कारण मला हार्डली 3 विशेस पण कम्प्लीट करता नाही येऊन राहिला. मी थाउजंड्स ऑफ विशेस का सांगू यार. जस्ट लाईक तो खतम कर. माझी पहिली विश राहीन का मला एक स्मार्ट बनव, की मी कोणत्या गोष्टी लवकर शिकेल. विश अपग्रेड. ओके, चलो. आता दुसरी विश कोणती आहे? दुसरी विश राहीन की नो नो नो, बाकी कोणतीच विश नाही. काही हेल्थ रिलेटेड वगैरे ना.
पर कोणाची दुसऱ्यांची हेल्थ वगैरे ना. बरं तुझ्या आई वडिलांसाठी पण काही विश मागशील? ना. बरं ठीक आहे, दुनियामध्ये काही दुःख दर्द असेल कोणाचे, त्याला कमी करण्याचा काही विश मागशील? ते पण नाही. अरे पण दुसऱ्यांसाठी तर भलं होऊ दे, ठीक आहे, दुसऱ्यासाठी पण नाही. ऍक्च्युली नो. म्हणजे समहाऊ कधी कधी नाही का एक प्रकारे दुःख दर्द मध्ये पण आपल्याला एक अजीबसा एहसास एक्सपिरियन्स होतो, आणि तो समहाऊ एक्सपिरियन्स वॉज रिअली इन्क्रेडिबल. या दुःख दर्द लाईफमध्ये येणं खूप महत्वाचं आहे, कारण याच्यापासूनच आपल्याला कळते की आपण समोर जाऊन ते का नाही करावं, जे केल्याने आपण दुःखी होतो. सो दुःख दर्द पण येणं महत्वाचं आहे. हे एक टेस्ट ऑफ लाईफ आहे आणि हे समोर येणारच. सो इट जस्ट लाईक गो फॉर इट. ओके, सो तुझ्यापाशी कोणतीच विश नाही ना? फक्त एकच विश आहे की मला फक्त स्मार्ट बनवा, बस. बाकी कोणतीच विशेष नाही आहे. जेनरली सांगतो, जर माझ्यासमोर असा काही जीन वगैरे आला, तरी तुझ्यासमोर असा काही जीन वगैरे येणार नाही आहे. तर या विशेषला तू कशाप्रमाणे तू टॅकल करशील? प्रॅक्टिस अँड स्टडी. या माझ्यापाशी दुसरा काही चॉईस नाही, आणि इट इज ऑल्सो रिअली इम्पॉर्टंट थिंग, कारण प्रॅक्टिस अँड स्टडी हेच एक अशा काही गोष्टी आहेत ज्या माझ्या स्किल्सला स्मार्टनेसला इम्प्रूव्ह करू शकतो. बाकी जीन वगैरे गेले खड्ड्यात, त्यांचे विशेष गेले भोकात. माझ्यापाशी जे काही आहे इट वॉज ऑल अमेझिंग, ऑल गुड, आणि मी जे काही समोर अचीव करणार आहे ते माझ्या स्वतःच्या बळावर आहे, ना की कोणाच्या जीनच्या विशेषवर किंवा वडिलांच्या पैशावर नाही. त्यामुळेच माझी लाईफ इज रिअली ब्युटिफुल, इज ऑलवेज बी अ ब्युटिफुल, अँड इट विल बी ब्युटिफुल. कारण ही लाईफ कोणी दुसऱ्यांना नाही लिहिली आहे, ही मी स्वतः लिहून राहिलो आहे. सो इट वॉज ग्रेट, अँड बेस्ट ऑफ लक फॉर मी, राईट? Right. What should I name it? My wishes. Yeah. Thank you.